आज बरड बागेवाडी या ठिकाणी स्मशानभूमीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे। त्या उद्घाटनाच्या प्रसंगी बरड गावातील ग्रामस्थ तसेच बागेवाडी गावातील सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत। तरी या बरड गावामध्ये गेले म्हणजे पहिल्यापासून म्हणायचं झालं तर 30-35 वर्षापूर्वीपासूनचा जर इतिहास बघितला तर या गावाला स्मशानभूमी नव्हती। तरी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार सचिनदादा पाटील यांच्या माध्यमातून भैयासाहेब निंबाळकर यांच्या माध्यमातून या बरड बागेवाडीला स्मशानभूमी मंजूर झालेली आहे। त्याचा शुभारंभ आज या ठिकाणी झालेला आहे। तरी फलटण तालुक्यातील असंख्य गावामध्ये आमदारांच्या माध्यमातून विकास कामे मंजूर झालेली आहेत। तर गेल्या 8 दिवसापासून प्रत्येक गावागावामध्ये उद्घाटनं चालू आहेत। काही दिवसामध्ये या भागातील वाडी वस्तीच्या रस्त्याची उद्घाटन होणार आहेत। तरी आम्हाला अभिमान आहे की फलटण तालुक्यामध्ये माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून अतिशय घोडदौड पद्धतीने विकास कामं चालू आहेत। अशीच विकास कामं 5 वर्षांपर्यंत चालली तर नक्कीच फलटण तालुक्यातील एकही वाडी वस्ती किंवा एकही गाव असं राहणार नाही। स्मशानभूमी असेल किंवा वाडी वस्तीचा रस्ता असेल, एकही वाडी वस्तीचा रस्ता आणि कुठली विकास कामं वंचित राहणार नाहीत एवढी आम्हाला खात्री वाटते।